Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. स्कॉलरशिप परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. अनेक शब्दांचे एक वाक्य दिलेले असते आणि त्या वाक्याबद्दल आपल्याला एक शब्द लिहायचा असतो. तर अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. तर आपण हा घटक प्रश्नोत्तर रूपाने पाहूया. चुकीची जोडी ओळखा. ज्याचे मन स्वस्थ नाही असा अस्वस्थ, हे बरोबर आहे. नाटके लिहिणारा नाटककार, हे सुद्धा बरोबर आहे. लिहिता वाचता न येणारा निरक्षर, हे देखील काय आहे, बरोबर आहे. मात्र विमान थांबण्याची जागा बंदर, हे चुकीचं आहे. तर हे विमानतळ आहे, म्हणजे या ठिकाणी चुकीचा पर्याय चौथा पर्याय बा. 25 वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव रौप्य महोत्सव, ही जोडी बरोबर आहे. 75 वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव हिरक महोत्सव, ही जोडी चुकीची आहे. तर 75 वर्षानंतर काय असतं, अमृत महोत्सव असतो. अमृत महोत्सव असतो. 100 वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव शताब्दी महोत्सव, हे देखील बरोबर आहे. 60 वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव हिरक महोत्सव, हे देखील बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही जोडी चुकीची आहे. नाणी पाडण्याचा कारखाना टाकसाळ, हे उत्तर बरोबर आहे. चुकीची जोडी ओळखा. स्वतःचा फायदा न पाहणारा निस्वार्थी, ही जोडी बरोबर आहे. जमिनीचे दान भूदान, हे देखील बरोबर आहे. विद्येचे दान अन्नदान, हे चुकीचं आहे. विद्येचे दान म्हणजेच काय आहे, विद्यादान. अजिबात पाऊस न पडणे दुष्काळ, हे बरोबर आहे. देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक. 50 वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव, तर रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, शताब्दी महोत्सव, हिरक महोत्सव. रौप्य हा 25 वर्षानंतर असतो. सुवर्ण हा 50 वर्षानंतरचा आहे. शताब्दी हा 100 आणि हिरक हा 60 वर्षानंतरचा महोत्सव असतो. 60 वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव हिरक महोत्सव. ज्या देशात राहतो तो देश मातृभूमी. ज्या देशात राहतो तो देश मातृभूमी. चुकीची जोडी ओळखा. पानपोई विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, हे बरोबर आहे. संगम 2 नद्या मिळण्याची जागा, हे देखील बरोबर आहे. कथाकार कथा लिहिणारा, हे देखील बरोबर आहे. उभयचर पाण्यात राहणार, हे चुकीचं आहे. तर उभयचर म्हणजे काय, पाण्यात व जमिनीवर दोन्हीकडे राहणारे. चुकीची जोडी ओळखा. नंदादीप देवापुढे सतत जळणारा दिवा. वक्ता भाषण ऐकणारा, हे चुकीचं आहे पा. कारण वक्ता म्हणजे काय, भाषण करणारा असतो. भाषण ऐकणारा हा श्रोता असतो. कल्पवृक्ष इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, हे देखील बरोबर आहे. अजातशत्रू ज्याला कुणीही शत्रू नाही असा. तर पर्याय क्रमांक 2 ही चुकी जोडी आहे. दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, आणि न जाणणारा असेल तर कृतज्ञ असतं. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ. चुकीची जोडी ओळखा. शतायुषी 100 वर्ष आयुष्य असलेला, हे बरोबर आहे. मूर्तिपूजक मूर्तीची पूजा करणारा, हे देखील बरोबर आहे. कीर्तनकार कीर्तन करणारा, हे देखील बरोबर आहे. तर अवर्षण खूप पाऊस पडणे, तर अवर्षण म्हणजे काय, पाऊस अजिबात न पडणे. साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणारा. स्वार्थ, हे बरोबर आहे. स्वार्थी स्वतःचा फायदा पाहणारा. श्रोता व्याख्यान देणारा, हे चुकीचं आहे पा. तर श्रोता हा म्हणजे ऐकणार असतो. नेत्रदान डोळ्याचे दान.
म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. माकडाचा खेळ करणारा करणारा असतो मदारी असतो. दरवर्षी हा अस्वलाचा खेळ करणारा असतो आणि सापाचा खेळ करणारा गारुडी असतो. अस्वलाचा खेळ करणारा दरवेळी चुकीची जोडी ओळखा. भुयार जमिनी खालून गेलेला रस्ता बरोबर आहे. राजमान्य राजाने मान्यता दिलेला हे देखील बरोबर आहे. पाक्षिक दरवर्षाने प्रसिद्ध होणारे तर हे चुकीचं आहे. पाक्षिक हे 15 दिवसांनी प्रसिद्ध होतं. फितूर शत्रूला सामील झालेला हे बरोबर आहे. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. भाषण ऐकणारे श्रोते. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे. दर महिन्यात काय असतं? मासिक असतं. साप्ताहिक हे 7 दिवसांचं असतं. पाक्षिक हे 15 दिवसांनी प्रसिद्ध होत असतं आणि वार्षिक हे 1 वर्षाने प्रसिद्ध होत असतं. चुकीचा पर्याय निवडा. आभ्राच्छादित ढगांनी भरलेले हे बरोबर आहे. मदारी अस्वलाचा खेळ करणारा हे चुकीचं आहे. तर मदारी हा माकडाचा खेळ करणारा असतो. दीर्घायुषी खूप आयुष्य असणारा अजातशत्रू ज्याला कोणीही शत्रू नाही असा हे देखील बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. चुकीची जोडी ओळखा. माहूत हत्तीला काबूत ठेवणारा ही जोडी बरोबर आहे. सदावर्त फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण हे देखील बरोबर आहे. पादचारी पायी चालणारा हे देखील बरोबर आहे. मात्र वनचर डोंगर कपारीत राहणारे लोक हे चुकीचं आहे. तर वनचर हे वनात राहणारे असतात. ही जोडी चुकीची आहे. चांदण्या रात्रीचा काळ शुक्ल पक्ष. अतिवृष्टी पाऊस मुळीच न पडणे. तर अतिवृष्टी म्हणजे काय असतं? खूप पाऊस पडणे. म्हणजे पहिलाच पर्याय चुकीचा आहे. पहा नंदादीप देवापुढे सतत जळणारा दिवा हे बरोबर आहे. आपादमस्तक पायापासून डोक्यापर्यंत हे देखील बरोबर आहे. कल्पवृक्ष सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष हे देखील बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जो 1 आहे तो चुकीचा आहे. चुकीची जोडी ओळखा. पागा घोडे बांधण्याची जागा ही जोडी बरोबर आहे. मृगनयना हरणासारखे डोळे असणारी स्त्री ही देखील बरोबर आहे. मितहारी मोजकेच खाणारा हे देखील बरोबर आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढील व्हिडिओ लवकरच. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.